शिवशाहीचा. पुरी 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 कुठे गेलीस पुरी? संपतराव आवरा स्वतःला. तुमच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर मी समजू शकतो. घडलेली घटना ही खरंच मन हेलावून टाकणारी आहे. तुमच्या दुःखात आम्ही सर्वजण सामील आहोत. सांभाळा स्वतःला. थांबा थांबा, लांब व्हा. येऊ नका इकडं, येऊ नका. आम्हा गोरगरिबांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. तुम्ही नेते मंडळी स्वतःचं नाव, स्वतःची प्रसिद्धी, स्वतःचा नाव लौकिक वाढावा म्हणून इकडे आलाय. तुम्हाला एवढंच दुःख वाटत होतं तर ही घटना घडण्यापूर्वीच तुमचं सरकार आमच्या मुली बाळींचं रक्षण का नाही करू शकलं? एवढा पोलीस फौज फाटा जवळ आहे तरी तो का नाही रोखू शकला? याची उत्तरे सर्वजण विचारत आहे, सगळे विचारत आहे. पण मी एक बाप म्हणून तुम्हाला हे अजिबात विचारणार नाही. का विचारायचं तुम्हाला? कशासाठी? आमचं नशीबच खोटं म्हणून आमच्या पोटी पोरी जन्माला आल्या का? आजकाल जी लोक लग्नासाठी मुली पाहिजेत म्हणून मागणी करतात, त्या प्रत्येकाची या मुलींच्या रक्षणाची जबाबदारी नाही का? तुम्ही आमचं सांत्वन करायला येता. नका येऊ आमचं सांत्वन करायला. नका येऊ. अहो, त्या नराधमानी माझ्या मुलीच्या शरीराचेच नाही तर तिच्या मनाचे लचके तोडले. आमच्या अब्रूचे लचके तोडले. नाही सहन झाली तिला ही बेअब्रू, आणि नाही सहन होत आम्हाला सुद्धा. आता कसं तोंड दाखवू या समाजाला? कशी समेतून घेऊ ही वेशीवर टांगलेल्या अब्रूची लखत? का संपवावं आम्ही पण स्वतःला? काय करावं आम्ही खेड्यानी? सांगा काय करावं? साहेब तुम्ही गावात रस्ता केलासा, गावाला पाण्याची सोय केलासा, आमच्या शेती मालाला दर दिलासा. पण साहेब आमच्या मुली बाळींची गेलेली अब्रू तुम्ही परत नाही आणू शकत. किती बी पैसा खर्चलं तरी ती नाही विकत घेऊ शकत. साहेब तुमच्या बी पोटाला एक पोरगी आहे, परंतु आर्थिक संघर्ष तुमच्या वाट्याला तितका आला नसेल. पण आमच्या वाट्याला एका बाजूला आर्थिक संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला संस्कारांचा संघर्ष वाट्याला आला. मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलींवर अनेक चांगले संस्कार आम्ही करत राहिलो. कष्टाने 4 पैसे कमवायचे, मुलीला शिक्षणासाठी द्यायचे. अनेकांनी सांगितलं बाळ झाली पोटापुरती शाळा, कशाला खर्च करतोस, कशाला त्या मुलीला शिकवतोस? मुलाच्या आणि मुलीच्यात मी अजिबात फरक केला नाही साहेब. मुलाला जेवढं शिक्षण दिलं तेवढंच मुलीला बी दिलं. देवीचं रूप म्हणून माझ्या मुलीकडे मी पाहिलं. अहो नेतं, हा संघर्ष काही बारका नव्हता. मुलीच्या लग्नात दाग दागिन्यासाठी पैसा लागल म्हणून प्रसंगी पोट मारून उपाशी राहिलो. काट कसर करून पैशाला पैसा जोडला. आता पातूर तिच्या लग्नाचं, तिच्या चांगल्या भविष्याचं सपान डोळ्यात सजवलं. आता काय करू त्या सपनाचं? सांगा साहेब, काय करू त्या सपनाचं? साहेब शासनाने या स्त्रियांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना त्यांच्या गरजेच्या खर्चासाठी पैशाची सोय केली. तर त्या बहिणीच्या अब्रूच्या संरक्षणाचं काय त्या बहिणीच्या अब्रूच्या संरक्षणाचं? तुम्हाला नेते मंडळीनं माझा प्रश्न आहे माझा. स्त्री सन्मानाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या माझ्या महाराष्ट्रात अशा या किरसवाण्या घटना घडाव्या ही लाजीरवाणी बाब नाहीये का? असे अत्याचार करणाऱ्या नराधमांविरोधात शासन काय करतंय हेच कळना झालंय. आमच्या पोटी मुलगी जन्माला आली म्हणून आम्ही नाराज नाही झालो.
मुलगी दोन्ही घराचा उत्कर्ष करणारी असते. तिला वाढवताना, तिची जडणघडण करताना, तिला संस्काराचे धडे देताना आम्ही कधीच कमी पडलो नाही साहेब. एक आई आणि एक बाप म्हणून आम्ही आमची कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडली. आमच्या थकलेल्या शरीराची तिने आई बनून सेवा केली. आमच्या दुखऱ्या वेदनांची तिने बहीण बनून विचारपूस केली. आमच्या मोडक्या तोडक्या संसाराला उजळवणारी ती पंथी होती. आमच्या थकलेल्या मनाला आधार देणारी ती काठी होती. आता कसं सावरू या दुःखाला साहेब, कसं सावरू या दुःखाला. संपतराव सावरास होता. सरकार आणि न्याय व्यवस्था याबद्दल मी काही बोलू शकत नाही, पण आपल्या तमाम जाती बंधू भगिनींच्या वतीने मी तुम्हाला वचन देतो की आपला पूर्ण समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. एक नेता म्हणून मी तुम्हाला याची ग्वाही देतो संपतराव. आज तुम्ही इथं आला, स्वतःला महाराष्ट्राचे नेते म्हणवता. या महाराष्ट्रात, या मराठी मातीत जन्मलेल्या राजा शिवछत्रपतींचा इतिहास तुम्हाला माहितीये का? या महाराष्ट्राची महान संस्कृती तुम्हाला माहितीये का? ज्या शिवछत्रपतींनी एका स्त्री सोबत बदअमल करणाऱ्या रांझाच्या गावच्या पाटलांचा चौरंग केला, ज्या शिवछत्रपतींनी स्वतःचा मेहुणा असूनही स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या सखोजीराव गायकवाडाचे डोळे काढले, ज्या शिवछत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खना नाराने ओटी भरली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून त्यांची नावे घेऊन तुम्ही निवडून येता. परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या, कडक शासन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गुण तुम्ही घेतला का? साहेब, माझ्यावर जी वेळ आली ती कुणाच्याही बापावर येऊ नये. तुम्ही बलात्कार्यांना शासन करा साहेब, त्या बलात्कार्यांना शासन करा. तुम्हाला मतदान मागायला जायची वेळही येणार नाही साहेब, त्यांना शासन करा. आठवा महाराजांचा न्याय आठवा साहेब. त्याने आपल्या पक्षातला दुसऱ्या पक्षातला बघितला नाही, सर्वांना समान न्याय दिला. महाराज खरंच तुम्ही पाहिजे होता महाराज. तुम्ही असता तर या बापाला न्यायासाठी कुणासमोर हात पसरावा लागला नसता. या गुन्ह्याचा सोक्ष मोक्ष लावून तुम्ही तात्काळ त्या नराधमांचा कडेलोट केला असता. महाराज, या सरकारला या अन्यायाविरुद्ध योग्य न्याय करण्याची बुद्धी द्या महाराज. लेकीवर झालेल्या अत्याचारानं या बापाचं काळीज कसं फाटतंय हे त्यांना सांगा महाराज, हे त्यांना सांगा महाराज. न्याय करा महाराज, आता तुम्हीच न्याय करा महाराज. दोरीला वारे माझ्या बछड्यांनो, गेले 25 दिवस शिवाजीला भंडावून सोडले तुम्ही. राजा म्हणतो ना तो स्वतःला. येईल आता आणखी काही दिवसात आमच्या समोर नाक हसत. सावित्री अक्का, एक बोलू काय म्या? बोल नारायणा. आमच्या सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुश आहोत. आता काय हवं आहे ते सांग. सावित्री अक्का, मला एवढंच सांगायचं,
स्वतःच्या ताकदीचा एवढा बी गर्व बरा नवा. नारायणा, आता आज राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा, पर उद्या तुम्हाला पडल बघा ते. तुमचा तो उद्या आम्ही आजच आमच्या मुठीत बांधलाय. शिवाजी एवढा तकलादू राजा वाटतो काय तुम्हाला? मराठा मुलूक देव मानतोय त्याला. सावित्री अक्का ज्यानं दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी आहे. तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे. गेल्या 25 दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गळीचा एक टक्काही काढता आला नाही त्याला. अक्का त्याला बी काय तर कारण असल. शिवाजी स्वतःहून आमच्या वाटेला गेला नाही. आपण कुरापत काढली त्याची. पुरी दक्षिण जिंकून ते रायगडाला परत चालला होता आणि वाटत त्याला गाठून आपण त्यांच्या गाड्यांचं बैल पळवून आणलं. हे बरं नव्हं अक्का? हॅलो, युद्धात बरं आणि खरं असं काही नसतं नारायणा. हाय. इथं जो जेता तोच नेता असतो. हा? शिवाजी काल कोण होता याच्याशी आमचा मतलब नाही. आम्ही फक्त जाणतो आत्ताचा क्षण आणि तो आम्ही जिंकलाय. लक्षात ठेवा, झुंज देणं हीच वीरांची प्रतिष्ठा आहे. दाखवून देऊ आम्ही अखिल हिंदुस्थानात. बेलवडीची सावित्रीबाई देसाई सुद्धा इतिहास निर्माण करू शकते. जशी तुमची मर्जी. इथं माझीच मर्जी आहे. बोला शंभो, बोला शंभो. बोला शंभो, बोला शंभो. महाराज आपली फतेह झाली. जगदंब जगदंब. हे ऐकून आनंद नाही वाटला महाराज? आनंद आनंद झाला ना पंत, पण या आनंदापेक्षा आम्ही कोणाविरुद्ध लढलो याचा सन मोठा आहे. असो, आमच्या वीरांनी पराक्रमाची शर्थ केली आहे, त्यांची वाखाणणी व्हायलाच हवी. मुजरा महाराज, या आंबेराव या. भले शाबास, मावळ मुलखाचं नाव राखलं. महाराज, आता पुढची मोहीम सुकर व्हावी. अवश्य पंत, पण जाण्याआधी आम्हास त्या वीरांगनेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याशी झुंज दिली. महाराज, हा आपला हातचा चेव बघून मातू तिनं पळ काढलं नव्हतं. हा आपलं सकुशराव गेल्या तिच्या मागावर. आता कैद करून आणतील बघा. कैद? कैद? काय बोलताय आंबेराव? ही ऐसी मुलुखगिरी कुणी करायला सांगितली? विजयी झाला म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला? माफी असावी महाराज, पण युद्धाच्या धामधुमीत असं काय होऊन गेलं की भानच राहिलं नाही बघा. ठीक आहे, येऊ द्या सखोजीरावांना. याचा जापसाल घेऊ आम्ही. सबूर सबूर राणी सरकार. तूच नव्हती सावित्री जिनं आम्हाला महिनाभर झुंजवत ठेवलं. तोंड सांभाळून बोला. याद राखा, महाराणी आहोत आम्ही. महाराणी होता, आता कैदी हाय आमच्या तुम्ही. कैदी असून बी ही मगरुली.
स्त्रियांना कैद करण्यात कसला आला पुरुषार्थ? असं थांब, दाखवतो पुरुषार्थ तुला. चल. मुजरा राजे, या सखोजीराव, भले पराक्रम गाजवून आलात. राजे, बयांनी सिकली होती हटून, म्हणून मागावर जाऊन घेऊन यावं लागले. खोजीराव, जी, यापुढे अदब सोडू नये. आज मराठी राज्यासाठी आपण भीम पराक्रम गाजवला. जे गेल्या 25 दिवसात साध्य झालं नाही ते पळभरात मिळवलं. म्हणून ही कसूर माफ करू आम्ही. सावित्री अक्का, आम्हास जैशा औस आहेत तैशा आपण. आपल्याकडून बदअमल झाला म्हणून आम्हास लढावे लागले आपल्याशी. तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत. आईच्या मायेनं. आई, कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस? युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही. आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत नाहीत. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचं माणूसपण सोडलेलं नाही. माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच ठरवावी. किती नियम विजेत्यांना अनुकूल असतात. पराजितांच्या बायकांना बटीक बनवणं ही देखील नीतीच ठरते. अशा वेळी ही सातबाई तुझ्या समोर बटीक बनून उभी आहे राजा. तू ही मनसोक्त भोग घे तिचा. सोड अजून तुझी कोण बकबकलेली गिधाडं असतील तर तिच्या आचार देहाचे तुकडे तोडण्यासाठी. हीच रीत आहे राजे, हीच रीत आहे. सावित्री अक्का, या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता. त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. बस झालं तुझं हे ढोंग. एवढी नियत तुझ्या अंगी असती तर आमच्यावर हे वासनांध कुत्ते सोडले असतेस तू. वासनांध कुत्ते? वासनांध कुत्ते म्हणजे सावित्री अक्का, काय झालंय? सखोजीराव, काय ऐकतो आहोत आम्ही? राजे, ते म्हणजे सखोजीराव, तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं. भर रानात आपली उठली माझी. बोल राजा, कुठे गेली तुझी ती नीतिवत्ता? आता कुठे गेली आहे? भाऊसाहेब, भवानी आई, हे काय घडलं? सखोजीराव, तू हे नीच कर्म करावंस. काय वाटलं तुला? महिनोन महिने झोपणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केली म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला. सखोजीराव, हरामखोर. सावित्रीबाई तैशी आपले शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सजा. कुकर्म? पंत, प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या स्वत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकानं आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयतच इथं नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सकोजी, नाही.
तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राजे राजे एकदा माफी द्या. या माफीसाठी हवं तेव्हा रगत सांडू आम्ही राजे. रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी. स्वतःच्या हाताने शीर उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. तीच इब्रत तू सोडलीस सखोजी. मग तुझा हा जीव काय कामाचा? राजे आंबेलराव जी राजे आपल्याला सया घेऊन या हरामखोराचे अधिक डोळे कळा. राजाच्या आत्ता ज्या नजरेनं परस्त्रीचा हव्यास ठरला ती बेचिराख होऊ द्या. राजे आणि त्यानंतरही त्याला पैसाच तडफड्यात ठेवा. या बेरवळीच्या अंधार कोठडीत सोडू द्या जन्म तो. राजा नाही राजा नाही. माफी माफी करा एकदा राजा. माफी करा. घेऊन जा याला. राजा माफी. राजा राजा एवढी कठोर सजा? होय हंबीरराव, एवढी कठोर सजा. एखाद्या परकीय सुलतानानं आमच्या माय भगिनीच्या अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं हंबीरराव? हेच केलं असतं ना. मग न्यायासनासमोर आप परका नाही. सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीरराव, या मराठी मातीतल्या हरेक लेकीबाळीचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जळून घेतलेल्या हजारो राजपूत रमणींचे आत्मे आजही आक्रंदन करून आम्हा सांगतायत की राजे न्याय द्या, राजे न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा. हाच शिरस्ता शिवशाहीचा. अलौकिक